5 दिवसामध्ये आचारसंहिताही लागण्याचे संकेत आहेत. आपण उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये फिरत आहात. कसा अनुभव आहे? आता काय वाटते तुम्हाला नेमकं? खरं म्हणजे उदगीर आणि जळकोट ह्या मतदारसंघामध्ये मी फिरत असताना त्या लोकसभेला जे मला ज्या ठिकाणी जे बहुमत मिळालेलं आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी मी नामनिर्देशन सोहळा ही केला होता की सगळ्याचे आभार मानावं. या ठिकाणी ज्या जनतेने मला मतदान केलेलं आहे त्या जनतेचे मी आभार मानावं म्हणून या ठिकाणी आलो होतो. परंतु त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांची अनेक आपल्या शेतकरी बांधवांची प्रजेची मागणी आहे की आपण खासदार साहेब विधानसभेची आपण निवडणूक लढवावी. ही लोकांमधून मागणी येत आहे. त्यामुळं थोडा विचार केला, मी सांगतो म्हटलं त्यांना. आणि आज प्रत्येक ठिकाणाहून असा मला फोन येतो की खासदार साहेब आपण निवडणूक लढवा, कुठूनही आपण निवडणूक लढवा. म्हणून आज थोडं मी चाचपणी करण्यासाठी आलेलो आहे. कसं आहे काय कसं आहे नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला कळेल. आपण म्हणजे पूर्ण तयारीनिशी मतदारसंघामध्ये फिरत आहात की मला निवडणूक लढवायची आहे? बिलकुल. कुठला पक्ष काही सांगाल? पक्ष लवकरात लवकर कळेल तुम्हाला. बरं साहेब, आता मला सांगा, तुम्ही फिरतच आहात, काय एकंदरीत लोकांची प्रतिक्रिया कशी वाटते? लोक फुल पॉझिटिव्ह आहेत, खूप छानपैकी. एवढं 45,000 लोकांशी मी कॉन्टॅक्ट केला, त्याची मतं आली माझ्याकडे. 32,000 लोकांनी मला शुभेच्छा दिल्या या ठिकाणी की आपण यावं विधानसभेला, लढावं या उदगीर विधानसभेला. आपल्यासारख्या माणसाची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला माहिती महाविकास आघाडीकडून लढण्याची इच्छा आहे का? महायुतीकडून का अपक्ष का आणखी कुठला पक्ष? बिलकुल तुम्हाला 7-8 दिवसात कळून जाईल, सगळं चित्र स्पष्ट होईल कुठून येतं हे. म्हणून प्रतिष्ठा करावी एवढेच विनंती करतो. तर हे होते माजी खासदार सुधाकर श्रृंगारे साहेब. ते म्हणतायत की 8 दिवसामध्ये तुम्हाला चित्र स्पष्ट होईल की मी नेमकं कुठून लढणार आहे आणि कशा पद्धतीने उदगीरची विधानसभा जी आहे ती लढणार आहे. मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक, उदगीर. ओके. खरोखर म्हणजे आजचा हा जो कार्यक्रम वधूवर मेळा ठेवलेला आहे बौद्ध समाजानं, त्या वधूवर मेळ्याला ॲक्च्युअली मी शुभेच्छा देण्यासाठी मला या ठिकाणी आग्रह केला होता. आणि या ठिकाणी मी शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी एक चांगला उपक्रम समाजाने या ठिकाणी राबवलेला आहे. आज खरोखर अशी परिस्थिती आहे की समाजाच्या मुली खूप शिकलेल्या असतात, मुलंही शिकलेल्या असतात, पण त्या योग्य वधूवर मिळत नाही आणि छेडछाड होते त्यांची. अशा याच्या मेळाव्यामधून एकमेकांना परिचय जेव्हा होतो आणि लिंक लागते, त्यांना छान जशा पाहिजे तसा मुलगी मिळू शकते या वधूवर मेळाव्यात. असे उपक्रम राबवले पाहिजे समाजामध्ये, प्रत्येक समाजामध्ये राबवले पाहिजेत. एवढंच मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. सर, येणाऱ्या काळामध्ये विधानसभा लागणार आहे, तर उदगीरमधून तुमची इच्छुकता आहे म्हणून असं कार्यकर्त्यांतून चर्चा होत आहे? बिलकुल. मला सांगावंच वाटतं की जेव्हा मी उदगीर मतदारसंघानं मला 5,000 लीड दिली लोकसभेला, तेव्हा मला फिरत असताना काही लोकांनी असं म्हणाले की आपल्या मतदार बंधू भगिनी आणि काही आपले नेते लोक काय असतील, काही आपले कार्यकर्ते लोक असतील, त्यांची इच्छा आहे की आपण खासदार साहेब आपण प्रयत्न करावा आपल्यासारखं. आमच्यासाठी एक डोक्याचा हात तुमच्यासारखा गोरगरिबाचा आमचा तुम्ही चांगले काम करता गोरगरिबासाठी, असं लोकांचं म्हणणं आहे. बघूया, लोक म्हणण्यामुळं विचार करतोय त्याच्यावरती. सध्या तर उदगीरचे आमदार माननीय मंत्री संजय बनसोडे हे महायुतीकडून त्यांचं तिकीट निश्चित आहे म्हणते. त्याबद्दल तर तुम्ही कोणत्या अनेक दुसऱ्या पक्षातून लढणार का, कसं लढणार? नक्की एक वेळेला तुम्हाला याचे उत्तर देईन मी. 7-8 दिवसानंतर याचे उत्तर देईन नक्की. ओके सर, धन्यवाद.